नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साळीच्या लाह्या, त्याची संपूर्ण माहिती। म्हणजे साळींच्या लाह्या खाण्याचे आरोग्यदायी फायदे कुठले, कुणी खावे कुणी खाऊ नये, खाताना काय काळजी घ्यावी, खाण्याची योग्य पद्धत कुठली आहे व योग्य वेळ कोणती आहे, हे सर्व आज आपण बघणार आहोत। तर साळीच्या लाह्या यांचे जर गुणधर्म म्हणाल तर रस म्हणजे चव जी आहे ती मधुर गोडसर आहे। गुण म्हणजे स्वभाव जो आहे तो लघु व वृक्ष म्हणजे कोरडा आहे। वीर्य म्हणजे पोटेन्सी जी आहे ती शीत म्हणजे थंड आहे। व विपाक म्हणजे पचनानंतर त्याचा प्रभाव कसा असतो तर मधुर म्हणजेच पचनानंतर थोडा गोड परिणाम करणारे आहे। त्यानंतर दोष परिणाम जर म्हणाल तर वात थोडं वाढवू शकते जर कोरड्या स्वरूपात खाल्लं। पित्त हे कमी करतं कारण हे शीतवीर्य आहे। त्यानंतर अधिक प्रमाणात घेतल्यास कफ वाढवू शकतो। म्हणजे साळीचे धान्य हे पचायला हलके आणि शीतवीर्य असलेले म्हणून विविध रोगात याचा उपयोग होतो। आता बघणार आहोत साळीचे लाह्यांचे आरोग्यदायी फायदे कुठले। तर पहिलं पचनासाठी लाभदायक आहे। लाह्या ह्या लघु आणि वृक्ष असल्यामुळे पचनासाठी खूप हलक्या आहेत। पचन संस्थेवर ताण न देता त्या सहज पचतात। अपचन, भूक न लागणे, गॅसेस अशा त्रासांमध्ये लाह्यांचा उपयोग होतो। ताकात लाह्या जर खाल्ल्यास तर जठराग्नी आपला सुधारतो। दुसरा फायदा म्हणजे ऊर्जा व बलवर्धक आहे। साळींच्या लाह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे त्वरित ऊर्जा देतात। सकाळच्या नाश्त्याला घेतल्यास दिवसभर ताजेतवाने वाटते। थकवा, कमजोरी किंवा आजारांनंतर लाह्यांपासून तयार केलेला आहार हा उपयुक्त ठरतो। त्यानंतर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे। कमी कॅलरी आणि अधिक फायबरयुक्त असल्याने लवकर पोट भरल्यासारखं वाटतं। वजन कमी करताना पचायला सोपं आणि हलका आहार मानला जातो, त्यासाठी लाह्या हा उत्तम पर्याय आहे। त्यानंतर ताप आला असेल किंवा थकवा जाणवत असेल त्यावेळेसही लाह्या खाणं खूप फायदेशीर ठरतं, कारण तापात पचायला सोपं जातं व शरीराला ऊर्जा देतं। त्यानंतरचा फायदा म्हणजे हृदयासाठी फायदेशीर आहे। साळीच्या लाह्यांमध्ये फॅट्स खूप कमी असतात व कोलेस्टेरॉलही नसतो, त्यामुळे हृदयासाठी सुरक्षित व उपयोगी आहार आहे। उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी मीठ न घालता लाह्या ताकात खाल्ल्यास खूप फायदा होतो। त्यानंतरचा फायदा म्हणजे त्वचा व उष्णतेसंबंधी विकार असेल तर त्याच्यावरही खूप उपयुक्त आहे। साळींच्या लाह्या या शीतवीर्य असतात, त्यामुळे उष्णता कमी करतात। उष्णतेमुळे होणारे पित्त, पुरळ, घामोळी यामध्ये खूपच उपयोगी ठरतं व त्वचेला गारवा देतं। त्यानंतरचा फायदा म्हणजे गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी फायदेशीर आहे। लाह्या पोषण मूल्याने भरलेल्या असून पचनाला सुलभ आहेत। स्तनपान करणाऱ्या महिलांना पचायला हलके पण ऊर्जा देणारे आहार म्हणून ओळखलं जातं। गर्भवतींना गॅस, पित्त, अपचन यापासून आराम मिळतो। त्यानंतर तोंडाला चव आणतं व भूक वाढवतो। ताकात मीठ, जिरे व लाह्या मिसळून घेतल्यास चव वाढवतं। भूक न लागणे, थकवा जाणवणे यामध्ये लाह्यांचा उपयोग होतो। त्यानंतर बद्धकोष्ठता कमी करतो। फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होतो। आता बघणार आहोत कुणी खावे। आधी सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य निरोगी लोक सकाळचा हलका व पौष्टिक नाश्ता म्हणून खाऊ शकतात। त्यानंतर बाळंतीण बाई, स्तनदा माता यांना पचायला हलकं व पोषणदायी आहे। दूध वाढण्यास मदत करतं, त्यामुळे बाळंतीण बाई व स्तनदा माता यांनी खाणं योग्य आहे। त्यानंतर गर्भवती स्त्रिया, कारण उष्णता कमी करतं, बद्धकोष्ठता व अपचन टाळतं, त्यामुळे गर्भवती स्त्रिया सुद्धा साळीच्या लाह्या खाऊ शकतात। त्यानंतर ताप आलेला असेल किंवा आजारातून बरे होत असलेले जे रुग्ण आहे त्यांना हलका, रुचकर व पचनास उपयुक्त आहार म्हणून मान्यता आहे। त्यानंतर ज्यांना वजन कमी करायचं आहे, कमी कॅलरीयुक्त व फायबरयुक्त असल्यामुळे वजन कमी करणारे सुद्धा साळीच्या लाह्या खाऊ शकतात। त्यानंतर लहान मुलं व वृद्ध लोक, कारण पचायला सोपा व हलका आहे, ताकात किंवा दुधात दिल्यास उपयुक्त ठरतो। आता बघणार आहोत कुणी खायचं नाही। पहिलं तर मधुमेह असणारे रुग्ण, कारण लाह्यांमध्ये साखरयुक्त कार्बोहायड्रेट जास्त असतात, ब्लड शुगर वाढवू शकते। त्यानंतर गॅस, वात किंवा सुजेचा त्रास होणारे लोक
यांनी खाणं टाळायचं आहे आणि रात्री तर लाह्या खाऊ नये कारण वातदोष वाढू शकतो. त्यानंतर थंड हवामानात राहणारे लोक, कारण लाह्या हे शीतवीर्य आहे, त्यामुळे जे थंड हवामानात राहतात त्यांनी खाणं टाळायचे. म्हणजेच ज्यांची थंड प्रकृती आहे अशांनी सुद्धा खाणं टाळायचं आहे. आता बघणार आहोत खाताना काय काळजी घ्यावी. नेहमी द्रव पदार्थात लाह्या भिजवून खाव्यात. म्हणजे ताकात किंवा दुधात किंवा उकळलेल्या पाण्यात तुम्ही भिजवून खाऊ शकता. कोरड्या लाह्या थेट खाल्ल्यास तोंडाला कोरडे पडू शकते व गॅस होण्याचा धोका वाढतो. त्यानंतर जास्त प्रमाणात खाणं टाळायचं आहे कारण पचनावर ताण येऊ शकतो, त्यामुळे वात वाढू शकतो व गॅसेसही वाढू शकतात. त्यानंतर फ्रेश लाह्या वापरायच्या आहेत. जुन्या लाह्यांमध्ये ओलसरपणा येतो व बुरशीही होऊ शकते, त्यामुळे फ्रेश लाह्या खाणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर रात्री खाणं टाळायचं आहे. रात्री पचन संस्था आपली मंद असते, त्यामुळे रात्री खाणं टाळायचं आहे. आता बघणार आहोत खाण्याची योग्य वेळ व पद्धत कोणती. तर सकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही घेऊ शकता ताक किंवा दुधात लाह्या, साखर गूळ मिसळून हलकं पण ऊर्जा देणारं पेय म्हणून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर दुपारी जर घ्यायचं असेल हलका आहारात तर ताक, लाह्या, जिरं, सेंधव मीठ मिक्स करून तुम्ही घेऊ शकता. याच्यामुळे पचन सुधारतं व शरीराला थंडावा मिळतो. त्यानंतर ताप असेल किंवा आजारपण असेल त्यानंतर तुम्ही जेवणातही घेऊ शकतात. दूध, गूळ, लाह्या किंवा गोड ताकातल्या लाह्या पचण्यासाठी उत्तम ठरतात व थकवा दूर करतात. त्यानंतर रात्री तर टाळायचंच आहे, मी आधी सांगितलेलंच आहे. तर आता मी सांगणार आहे कशा प्रकारे तुम्ही साळीच्या लाह्या खाऊ शकतात. पहिलं तर ताक, त्याच्यात थोडं जिरं, सेंधव मीठ, लाह्या याच्यामुळे तुमचं पचन सुधारतं. त्यानंतर गोड ताक लाह्या तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे ताक, गूळ, त्याच्यात लाह्या असंही तुम्ही खाऊ शकतात. त्यानंतर दुधात म्हणजे गरम दूध घ्यायचं आहे, थोडं गूळ, त्याच्यामध्ये लाह्या तुम्ही टाकून खाऊ शकतात. हे बलवर्धक व थकवा दूर करणारे आहे. त्यानंतर लाह्यांची भेळसुद्धा तुम्ही संध्याकाळी स्नॅक म्हणून खाऊ शकतात. त्याच्यात कांदा, मिरची, मीठ, लिंबू, लाह्या मिक्स करून खाऊ शकतात. तर ही होती संपूर्ण माहिती साळ्यांच्या लाह्यांबद्दल. तर कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन एका माहितीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.